स्वामी सुत म्हणे तुची बाप धनी, सांभाळी भजनी बाळकासी, सांभाळी भजनी बाळकासी. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तिरसात अगदी एकरूप झालेले असे काही स्वामी भक्त आहेत. म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर गुरुदेव श्री स्वामीसुत महाराज, श्री आनंद महाराज, श्री गोपाल स्वामी आणि काही इतर सुद्धा आहेत. त्यांना काही रचना स्फुरल्या, त्यांना काही अभंग स्फुरले आणि अशा पद्धतीच्या रचना म्हणा, अभंग म्हणा, आता आपण दर आठवड्याला घेऊन येणार आहोत. आता अलीकडेच आपण गेल्या आठवड्यापासून आपण सुरू केलेलं आहे स्वामी सुत म्हणे. अशाच पद्धतीने पुढे आपला आनंदनाथ म्हणे येणार आहे. या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्त मंडळींना स्फुरलेले जे काही अभंग आहेत ते आपण दर आठवड्याला एक अभंग घेणार, त्याच्या पुढच्या आठवड्याला त्याच्यावरती आपण भाष्य करणार आहोत. तर असाच एक गुरुदेव श्री स्वामीसुत महाराजांचा अभंग आपण गेल्या आठवड्याला घेतलेला आणि त्याचं भाष्य आपण या आठवड्याला करणार आहोत. आज सकाळी जो आपण अभंग जो अपलोड केलेला आहे त्याचं भाष्य आपलं पुढच्या रविवारी किंवा पुढच्या आठवड्यात कधीतरी होईल. तुर्तास हा पहिला अभंग असल्यामुळे आपण रविवारी घेत आहोत, जेणेकरून सर्वांना समजेल की अशा पद्धतीचा आपला व्हिडिओ यापुढे येणार आहे आणि तो दर आठवड्याला येणार आहे. म्हणजे पुढच्या आठवड्यापासून आपल्या चॅनलवरती 3 मागणे तुझ पासी, विघ्न भजनासी येऊ नये. गेल्या आठवड्यातल्या आपल्या पहिल्या अभंगावरती स्वामी सुत म्हणे 1 याची सुरुवातच स्वामी सुत महाराज असं करतायत. स्वामी बाप्पा माझे मागणे तुझ पासी, विघ्न भजनासी येऊ नये. भक्तगणो, स्वामी सुत महाराजांनी त्यांच्या विविध अभंगांमधून कधी स्वामीला बापा म्हणून हाक मारलेला आहे, कधी स्वामींना आई सुद्धा हाक मारलेला आहे. आणि हा जो आजचा जो अभंग आहे ना, तो अभंग उपासनेचं पहिलं पाऊल आहे बरं का, पहिलं पाऊल. स्वामी सुत महाराज म्हणतायत, स्वामी बापा माझे मागणे तुझ पाशी, विघ्न भजनासी येऊ नये. उपासनेला सुरुवात करण्याच्या अगदी अगोदर गुरुदेव म्हणतायत ते खरोखर आपण समजून घेण्यासारखं. ते स्वामी महाराजांना अशी प्रार्थना करतायत की स्वामी बापा माझ्या, तुझ्याकडे एक माझं मागणं आहे आणि ते मागणं असं आहे की माझ्या भजनात विघ्न नको. आता इथे भजन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा जे आपण गातो ते भजन नाही, किंवा आपण जे वाजवत वाजवत स्वामींचं नाम गाचे गुणगान गातो ते भजन नसून ते भजन करण्याची आपली अवस्था ती व्हावी असं मागतायत ते. भक्तगण, भजन म्हणजे काय तर आपण आपल्या दैवताला किंवा आपण आपल्या स्वामी महाराजांना अगदी योग्य पद्धतीने प्रॉपर रूट वरती जे आपण म्हणतो ना, अगदी महाराजांना अभिप्रेत असल्यासारखं जेव्हा आपण त्यांना भजतो, जेव्हा आपण त्यांची उपासना करतो, जेव्हा आपण त्यांची भक्ती करतो, त्यावेळेला जी आपल्याला अवस्था प्राप्त होते आणि त्यावेळेला आपल्याला सहज स्फुरतं. महाराजांचे गुण आपल्याला सहज पुरत असतात. आणि ते जे तुम्हाला भजण्याचा जो प्रकार आहे तो इतक्या योग्यरीत्या तुम्ही माझ्याकडून करून घ्या. तुमची भक्ती, तुमची उपासना, तुमचं भजन अशा इतक्या योग्य रीतीने करून घ्या की त्याच्यामध्ये कुठच्याच पद्धतीचं कुठल्याही प्रकारे विघ्न नको. म्हणून स्वामीसुत महाराज म्हणतात की विघ्न भजनासी येऊ नये. मी जे तुम्हाला भजतोय, मी जे तुमची उपासना करतोय, मी जे तुमची प्रार्थना करतोय, मी जे तुमचं नामस्मरण करतोय, याच्यामध्ये कुठच्याही पद्धतीचा विघ्न नको मला. मी जेव्हा तुमच्या समोर येतो, तुमच्या समोर जेव्हा बसतो, तेव्हा मी तुमच्या त्या भजनामध्ये एकरूप व्हावं आणि मी ती अवस्था गाठावी की मला सगळंच तुमचं स्फुरावं, तुमची स्तुती स्फुरावी आणि ती स्फुरलेली स्तुती मी गावं. आपल्यासारख्यांना जे असं दिसतं की स्वामीसुत महाराज भजन करतायत, पण स्वामीसुत महाराज जे काय भजन करतायत त्याच्या पाठी महाराजांची जी काय प्रार्थना आहे म्हणा किंवा उपासना आहे म्हणा, ती उपासना करून त्यांनी ते भजन गाठलेलं आहे, भजन करण्याची अवस्था गाठलेली आहे. म्हणूनच त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने बाप्पा माझ्या विघ्न नको, हे सुरळीतरित्या चालू द्या.
तुझा हा असं स्वामी सुत निरोप महाराजांनी या अभंगात सुरुवात केली. सर्वांसी मी देतो, तुझे नाम गातो आवडीने. तुझा हा निरोप सर्वांसी मी देतो, तुझे नाम गातो आवडीने. तुझा हा निरोप म्हणजे तुझ्या नामाचा निरोप, तुझ्या उपासनेचा निरोप, तुझ्या नामस्मरणाचा निरोप हा मला सर्वतोपरी सर्वांना द्यायचा आहे आणि मी तो देतोय. आणि तो देत असताना मी तुझे नाम गातोय, तुझी स्तुती करतोय. तुझा हा निरोप सर्वांसी मी देतो, तुझे नाम गातो आवडीने. मी तुझं नाम खूप आवडीने गातोय, त्याच्यात माझं मन रमतंय. आणि हे सगळं करत असताना तेथे तुझ्या ही नामाचा उपाधी मी सर्वतोपरी न निरोप बाधो पोचवतो. सर्वथा, बापा दीननाथा सांभाळावे. तेथे ही उपाधी न बाधो सर्वथा, बाप्पा दीनानाथा सांभाळावे. हे जे स्वामी सुतांचं वाक्य आहे, या वाक्याचा जेव्हा आपण नीट विचार करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं उपाधी म्हणजे काय. आणि ते उपाधीच्या बरोबरीने आपल्याला ग्लॅमर पण येतं बरं का. ग्लॅमर स्वामी सुत महाराज म्हणतात, मी जिथे जातो किंवा जे कोण माझ्याकडे येत आहेत त्यावेळेला जेव्हा मी तुमचे जेव्हा उपासना करत असतो, मी तुमचं भजन करत असतो, मी तुम्हाला प्रार्थना करत असतो, तेव्हा त्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. ते असं मला समजतात की हा जो समोर माणूस आहे किंवा हा कोण पोरगा जो समोर आहे हा स्वामी महाराजांचा सूत आहे, स्वामी सूत आहे. म्हणजे त्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो असतो, ती उपाधी मला त्रासदायक ठरते कधी कधी आणि त्याची मला बाधा होत असते. त्यापेक्षा लोकांनी माझ्याकडे सामान्य साधकासारखं बघावं. मी तुमचा सूत आहेच आहे, त्याच्याबद्दल कुठच्याही पद्धतीचा वाद नाही. पण ही जी उपाधी आहे ना स्वामी सुतांची, तिथे लोक माझ्याकडे येतात, मला पाया पडायला जातात, मला नमस्कार करतात, मला पूजनीय समजतात, मला कुठल्या तरी उच्च कोडीतले समजतात. आणि ती जी उपाधी आहे त्याची बाधा मला नको. तिथे ही उपाधी न बाधो सर्वदा, याची बाधा मला कधी कदा काळी सर्वदा त्याची बाधा मला होऊ दे नको. त्याबद्दल बाप्पा दीनानाथा सांभाळावे. ही जी अवस्था होते लोकांचा माझ्याकडे जो बघण्याचा जो दृष्टिकोन आहे की हे स्वामी सूत आहेत, जसा आपण स्वामींना नमस्कार घालतो, जसं आपण स्वामींना दंडवत घालतो, तसं ह्यांनाही घालूया. आणि तशी जी लोक माझ्याकडे येतात, मला नमस्कार करतात, माझ्या पायावर डोकं ठेवतात, कारण मी तुमचा सूत आहे. ही जी उपाधी आहे, या उपाधीची जी बाधा होते मला, ती होऊ दे नको. आणि त्याबद्दल स्वामी बाप्पा तू मला सांभाळ, तू माझं रक्षण कर, या उपाधीपासून तू माझं रक्षण कर, मला सांभाळ. मला अशा पद्धतीची उपाधी नको की जेणेकरून माझं भजनामध्ये विघ्न येईल. अगदी सुरुवातीला स्वामी महाराजांच्या उपासनेच्या सुरुवातीला, स्वामी महाराजांच्या आराधनेच्या सुरुवातीला स्वामी सुत महाराजांनी हे भजन गायलेलं आहे. त्यामुळे कितीतरी ठिकाणी ज्या ज्या मठांमध्ये भजन होतं, सर्वप्रथम हे भजन घेतलं जातं. सर्वप्रथम हे भजन घेतलं जातं कारण ह्याच्यामध्येच ऍक्च्युली सर्व काही भजनाचा सार आहे. जेव्हा आपण कुठच्याही भजनाला सुरुवात करतो तेव्हा भजनी बुवांना सुद्धा लोक येऊन पाया पडतात, नमस्कार करतात, त्यांना काहीतरी विशेष समजतात. तर इथे स्वामी सुत महाराजांनी हेच सांगितलेलं आहे की मी विशेष नाहीये. आणि मला जेव्हा तुमचं भजन करायचंय, जेव्हा मला तुम्हाला भजायचंय, जेव्हा मला तुमची प्रार्थना करायची, जेव्हा मला तुमची उपासना करायची आहे, त्यामुळे मला कुठच्याच गोष्टीची बाधा येऊ दे नको, त्याच्यामध्ये कुठच्याच पद्धतीचं विघ्न येऊ दे नको. स्वामी आणि सुत शेवटी स्वामी सुत म्हणे, महाराजांना खूप तुची छान बाप प्रार्थना केली. धनी सांभाळी भजनी बाळकासी, सांभाळी भजनी बाळकासी. ते म्हणतायत स्वामी सूत म्हणे तूच बाप धनी संभाळी भजनी बाळकासी. तूच माझा बाप आहे, तूच माझा धनी आहे, तूच माझा मालक आहे. म्हणजे थोडक्यात त्यांना हे म्हणायचं आहे की तुम्हाला सोडून मी कोणाकडे प्रार्थना करू, कोणाला सांगू, कोणाला माझ्या विवंचना सांगू. या उपाधीचा मला जो होणारा त्रास आहे
याबद्दल मी कोणाला सांगू? तूच बाप धनी, तूच बाप आहेस, तूच आई आहेस, तूच माझा मालक आहे, तूच माझा धनी आहेस. मी कोणाला सांगणार? स्वामी सुत म्हणे तूच बाप धनी संभाळी भजनी बाळकाचे. तुझं हे बाळ आहे, हे तुझी उपासना करते, आणि ह्या वेळेला त्याला तूच सांभाळ. त्याला कुठच्याही पद्धतीचे त्रास होऊ दे नको, त्याला कुठच्याही पद्धतीचे त्याच्या त्या भजनामध्ये विघ्न नको. तेव्हा तूच सांभाळ माझ्या माय बापा, बाप्पा दीनानाथा सांभाळा. शेवटच्या ओळीमध्ये तर ते असं सांगतायत, तूच बाप धनी, तू माझा बाप आहेस, तूच माझा मालक आहेस, तूच माझा धनी आहेस. तर तू पूर्ण रक्षण कर. माझ्या उपासनेमध्ये, माझ्या नामसाधनेमध्ये, माझ्या भजनामध्ये कसलं म्हणून विघ्न नको, आणि फक्त प्रेम असू दे. फक्त आमच्यासारख्या साध्या एखाद्या व्याख्यानाला जरी उभे राहिले तर त्याचं लक्ष असतं सगळ्या प्रेक्षकांकडे, का सगळे आपल्याकडे बघतायत का. आम्ही त्यांचं लक्ष वेधून घेतो. आमच्याकडे बघा, मी काय बोलतोय ते बघा. नंतर महाराजांचा विषय सुरू झाल्यानंतर मला ते सांगावं लागत नाही, कारण त्या विषयाकडे सगळेजण एकरूप होत असतात. किती विरोधाभास आहे बघा आपल्यासारख्या सामान्यांमध्ये आणि स्वामीसुतांमध्ये. स्वामीसुत म्हणतात माझ्याकडे बघूच नका, मी जे काय बसतोय, मी जे काय उपासना करतोय, त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा माझ्याकडे बघता, माझ्यामध्ये कुठच्याही पद्धतीचं मी कोणतरी विशेष आहे हा भाव येण्याची शक्यता असते, कारण तुम्ही माझ्याकडे स्वामी सूत म्हणून बघतायत. तेव्हा अशा पद्धतीचं कुठच्याही पद्धतीचं उपाधीचं विघ्न नको, भजनामध्ये विघ्न नको, साधनेमध्ये विघ्न नको, आणि हे सगळ्या गोष्टीपासून तू माझा सांभाळ कर, तू माझं रक्षण कर, कारण तूच माझा बाप धनी आहेस. पुन्हा सांगतोस, पहिलं भाष्य होतं म्हणून मी रविवारी घेतलेलं आहे, कारण रविवारच्या व्हिडिओची आपण वाट बघत असतो. आपण जे जे अभंग आपण अपलोड करणार आहोत त्याच्यावरती अगदी काही दिवसात आपण भाष्य सुद्धा करणार आहोत. त्या व्यतिरिक्त आपले जे काय रविवारचे आणि आपले गुरुवारचे जे काही व्हिडिओज आहेत ते सुद्धा येणार आहेत. म्हणजे आता आपण आठवड्यातून आपले 3 व्हिडिओज आणि काही शॉर्ट्स येणार आहेत. तेव्हा ज्या कोणी हा आपला चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा, तो तुमच्या ओळखीतल्या स्वामी भक्तांना सुद्धा याची माहिती मिळू द्या, म्हणून शेअर सुद्धा करा. श्री स्वामी समर्थ. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा, ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद, मज द्यावे दासपद, द्यावे दासपद, मज द्यावे दासपद. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान. तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. स्वामी देई हेची दान,
नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान.